coming up next. ठरवलं की आता पाऊस येण्याच्या अगोदर एकदा पवना कॅम्पिंगला जायचं, कारण एकदा पाऊस आल्यानंतर फास्ट आहे. आय थिंक हा. सॅटर्डे संडे, नेक्स्ट सॅटर्डे संडे पाऊस येण्याची शक्यता भरपूर आहे. आणि हा. रातची सगळ्यात फेवरेट प्लेस म्हटलं तर त्याला कॅम्पिंग खूप आवडते. छान आहे. आणि खूप फ्रेश वाटतं. आणि तुम्ही पण असा नक्की अनुभव घ्या. आम्ही पुढे तुम्हाला दाखवणार आहे की आम्ही कुठल्या रूटनी पवना डॅम कडे जाणार आहोत, आणि तिथे गेल्यानंतर पूर्ण परिसराचा एक व्हिडिओ शूटिंग करून तुम्हाला एक छान असा व्लॉग आम्ही बनवणार आहोत. बघत राहा, स्टे ट्यून. तर ह्या मेन रोड पासून आता आपल्याला आतमध्ये जायचं आहे. हा थोडासा कच्चा रस्ता आहे आणि यांनी आता हा रस्ता चांगला केलेला आहे. इकडे 2-3 वेगवेगळ्या कॅम्पिंग साइट्स आहेत, एकच कॅम्पिंग साइट नाहीये. तर चला जाऊया. रस्ता बघा किती छोटा आहे. तर गाडी पार्किंग साठी यांनी आता थोडे चेंजेस केलेले आहेत. पहिल्यांदा इथे पार्किंग नव्हती, खाली होती पार्किंग, पण आता यांनी थोडेसे चेंजेस केलेत आणि आता या ठिकाणी पार्किंग आहे. आपण गाडी पार्किंग लावलेली आहे. चला जवळ पोहोचलोय. बघू शकता, ही आहे आपली कॅम्पिंग साईट. गाडी पार्किंग केलेली आहे. हे अशा प्रकारे या ठिकाणी टेंट लावलेले असतात. आणि हे बघा, या ठिकाणी तुम्ही बर्थडे, अॅनिव्हर्सरी वगैरे सेलिब्रेट करण्यासाठी त्यांनी स्पेशल जागा बनवली आहे. किंवा ज्यांच्याकडे लहान मुलं वगैरे असतात, फॅमिली ज्यांना बाहेर टेंट मध्ये कम्फर्टेबल वाटत नाही, त्यांच्यासाठी कॉटेजेस पण आहेत. आणि या ठिकाणी तुम्ही क्रिकेट, व्हॉलीबॉल वगैरे खेळू शकता. आणि या ठिकाणी बघा, ह्यांचं हे किचन एरिया आहे जिथे आता आपण आलोय. 4 वाजल्यापासूनच पण आपल्याला लेट झालेला आहे. 4 वाजताच नाश्ता चालू होतो. या ठिकाणी चहा आहे आणि कांदा. कम एकच प्लेट घे ना. तर आपला झालेला आहे खूप छान असा ब्रेकफास्ट. गरमागरम चहा आणि कांदा भजी. आणि आपल्याला एक टेंट पण भेटलेला आहे सेपरेट. जूनची 15 तारीख आली असल्यामुळे टेंट बुकिंग बंद होती, कारण पाऊस कधी येऊ शकतो. पण त्या दादाची एक पर्सनल ओळख असल्यामुळे त्यांनी आपल्याला हा एक सेपरेट टेंट, चेअर आणि टेबल दिलेला आहे. आणि हा बघू शकता तुम्ही, हा टेंट असा असतो. आदिशला खूप आवडतो टेंट. हाय, से हाय आदिश. किती आणि आदिश ऑलरेडी ऑक्युपाइड आहे. आदिश तर झोपला, पण लहान मुलांना असं पण टेंट हाऊस खूप आवडतात. सो त्यांना रिअल एक्सपिरियन्स मोठ्या टेंट मध्ये इथे राहायला मिळतं. सो तुम्ही नक्की या, जर तुमची लहान मुलं असतील तर. आदिशला तर खूप आवडतो टेंट. आदिश आल्या आल्या अर्धा तास तरी आधी टेंट मध्ये झोपणार आणि मग येणार. आदिश, आवडतं की नाही तुला? काय आवडतं इथे सगळ्यात जास्त तुला? टेंट खूप आवडतं त्याला. मला म्हणतो घरापेक्षा इथे खूप छान वाटतंय. सो तुम्ही पण नक्की या, जर तुमची लहान मुलं असतील तर. खूप एन्जॉय करतात. तर तिकडे बघा तुम्ही, या ठिकाणी जर बघितलं तर खूपच छान असा व्ह्यू आहे. सूर्यास्त होत आहे आणि तिकडे समोर बोटिंग वगैरे चालू आहे. बोटिंग क्लब आहे असं वाटतंय. चला मी तुम्हाला या साईडला दाखवतो, कॅम्पिंगच्या या साईडला काय आहे. जर तुम्ही जास्त लोक असाल फॅमिलीमध्ये, तर असे तुम्हाला 4 ते 5 ॲडजस्टंट टेंट हे लोक देतात तुम्हाला बुकिंगमध्ये. या ठिकाणी तुम्ही बर्थडे, ॲनिव्हर्सरी सेलिब्रेशन, केक कटिंग वगैरे करू शकता. त्याच्यासाठी हा सेपरेट त्यांनी एक स्पॉट बनवलेला आहे. तर या ठिकाणी बघू शकता किती छान व्ह्यू आहे. असे वारं खूप आहे, गरमी बाहेर आहे, पण या ठिकाणी खूप छान अशी थंड थंड अशी हवा येत आहे या तलावाच्या पाण्यामध्ये. या साईडला बघूया काय आहे. या साईडला पण चारी बाजूनी, या ज्या कॅम्पिंग साईटच्या चारी बाजूनी पाणीच पाणी आहे. या ठिकाणी बघू शकता तुम्ही, खाली पण एक कॅम्पिंग साईट दिसते आणि समोर हा डॅम आहे. आणि मी जे हाऊसेसची गोष्ट करत होतो, जर लहान मुलं वगैरे तुमच्यासोबत असतील तर तुम्ही हे हाऊस बुक करू शकता. तर कॉस्टची जर तुम्हाला प्राईस जाणून घ्यायचं असेल तर 1000 रुपये पर पर्सन आहे.
नॉर्मली ते 900 असायचं पर पर्सन, इन्क्लुडिंग संध्याकाळचं स्नॅक्स, डिनर. त्याच्यामध्ये व्हेज नॉनव्हेज 2 ऑप्शन असतात. आणि मध्ये दोन्ही, जसं मी बोललो, व्हेज नॉनव्हेज असे दोन्ही ऑप्शन असतात. ते तुम्हाला अगोदर सांगायचे असतात. तर ते अकॉर्डिंगली व्हेजिटेरियन असेल तर व्हेज आणि नॉनव्हेज असं जेवण करतात. त्या ठिकाणी हे हाऊसेस आहेत. समोर त्या ठिकाणी पण त्यांनी बऱ्यापैकी एक रो हाऊस टाईप बनवलेले आहेत. ते पेंट हाऊसेस. हा यांचा डायनिंग एरिया आहे. आणि त्या ठिकाणी आपला टेंट आहे त्या झाडाच्या पलीकडे. जो दादा आहे तुम्ही बघू शकता टेंट कसा बनवतात. हा टेंट बनवते नवीन. ऑन दी स्पॉट काही लोक येतात त्यांना म्हणजे बुकिंग न करता आलेले, त्यांच्यासाठी असं इमर्जन्सी बेसिसवर हे लोक टेंट बनवून देतात. पण याची काही गॅरंटी नाही की प्रत्येक वेळेला तुम्हाला भेटेलच. बघू शकता. तर फायनली यांनी हा टेंट उभा केलेला आहे. इझी आहे कारण त्यांचं रोजचं काम आहे. आणि हे बघू शकता खाली मला वाटतं याच्यावरती जी गादी टाईप दिसते फोमची, त्याच्यावरती ते अंथरून वगैरे जातं. हा अशा प्रकारे टेंट उभा केला आहे. बघा यांनी आता गादी वगैरे मध्ये टाकलेली आहे. टेबल चेअर अरेंज करतायत पांघरून. आणि हा आहे आपला टेंट. आदिश मध्ये झोपलेला आहे. तुम्ही बघू शकता हे अशा टाईपचे ट्रायंगल टेंट पण असतात. मध्ये तुम्हाला बेड वगैरे असतो. तर याचं रेंट मी विचारलं तर पर पर्सन मला वाटतं 2500 आहे. आणि टेंटसाठी पर पर्सन 1000 रुपीज. आणि चिल्ड्रन असेल तर 500 रुपीज 50%, जर 10 वर्षाच्या कमी मुलं असतील तर. आणि या ठिकाणी पण बरेचसे टेंट हाऊस झालेले आहेत. पहिले आपण गाडी या ठिकाणी लावायचो. ही जी जागा दिसते तुम्हाला इथे होती आणि इथून आपण खाली पाण्यात उतरायचो. तर आता पण यांनी जागा ठेवलेली आहे पाण्यात उतरायला. तर आपण तिकडे जाऊन बघूया काय आहे. फुटबॉल खूप आवडतं त्याला. फुटबॉलचा आपण क्लास पण लावलेला आहे. त्याचा आयडियल प्लेयर आहे रोनाल्डो. आणि खूप छान असा फुटबॉल तो आता शिकलेला आहे खेळायला. खेळा आदिश. अरे तो नाही घेऊ देणार. ही इज अ चॅम्पियन नाव. बघू शकता ॲम्पल ऑफ स्पेस या ठिकाणी आहे खेळण्यासाठी. तुम्ही फॅमिली किंवा फ्रेंड सोबत आल्यानंतर एखादा गेम खेळू शकता. व्हॉलीबॉल, क्रिकेट किंवा फुटबॉलचा सुद्धा. संध्याकाळचे वाजलेले आहेत 7. चॅम्पियन काय बॉल घेऊ देत नाही मला. अरे बापरे. आपण जाऊया पाण्याकडे. तर आपल्या टेंट हाऊस पासून जवळच हे बघू शकता इकडे हे आहे आपला स्पॉट या साईडला. आणि इथून असा एक छान असा रस्ता यांनी केलेला आहे खाली जाण्यासाठी. चला तर मग जाऊया खाली आणि बघूया काय काय आहे. आहे तर आपल्या कॅम्पिंग साईटचं नाव आहे चिल आउट कॅम्पिंग. इथला होस्ट खूप चांगला आहे मित्रांनो. म्हणजे खूप छान असं तुमची हॉस्पिटॅलिटी करतो. आणि त्याचा नंबर माझ्याकडे आहे. तुम्ही पण घेऊ शकता गुगलवरती. त्याचं पूर्ण डिटेल्स अवेलेबल आहेत. तर पाण्याची पातळी खूप खाली आहे. लास्ट टाइम आपण आलो होतो खूप पाणी वरती होतं आणि आज बघू शकता पाणी खूप खाली आहे. आणि बोटिंगसाठी लोकांना किती दूर यावं लागतं. तर हा व्ह्यू बघा तुम्ही किती छान आहे. खूप छान असं वारं सुटलेलं आहे. गरमी असूनही या ठिकाणी खूप थंड असं वारं येत आहे.
संध्याकाळी असं खूप छान वाटतं या ठिकाणी. अशा लाईट लावलेल्या आहेत सगळीकडे. मी तुम्हाला त्या साईडला दाखवतो, पलीकडच्या साईडला डीजे, बोनफायर आणि एखादा म्युझिशियन पण बोलवतो हा संध्याकाळी, गिटारिस्ट वगैरे. आदिशला खूप आवडतं. चला आपण गेम खेळू. आदिश कोण जिंकते बघूया. त्याचं काय नाही, पार्किंग एरिया. आता त्यांची खालची पार्किंग नसल्यामुळे वरती दिली आहे ऑलरेडी. या ठिकाणी कुठला गेम खेळताय रे? फुटबॉल. छान गेम. हे बघा किती छान अशी लाईट लावली इव्हनिंगला आता. आणि या ठिकाणी हा डीजे डॉल्बी सिस्टम लावलेली आहे. आपला टेंट आहे. हाऊस फुटबॉल ना. आणि आदिश याचा पण चॅम्पियन आहे, जसं गेमचा चॅम्पियन आहे. बघूया कोण जिंकतं आज. आणि त्या रूल दाखवूया त्यांना. तर हे माझ्याकडे आहेत 5 बॉल, आदिशकडे आहेत 5 बॉल. आणि याच्यातून आपण सगळ्यात जास्त त्या साईडला जो सगळ्यात जास्त बॉल लवकर पास करेल तो विनर. ठीक आहे, कम ऑन. अरे यार काय होतंय, मी आता जिंकता एकच फक्त गोटी राहिली होती, एकच बॉल राहिला होता. क्या हो रहा है भाई? वरतून गेला, सॉरी. अरे बापरे. एक बाबाचे ट्रान्सफर त्याच्याकडून स्लोप खाली आहे थोडं. अरे अरे अरे, चुरशीचा सामना अटीतटीचा एकदम कॉम्पिटिशन स्ट्रॉंग. दिस टाइम आदिश ओन द. नको नको, 10 घे, नंतर घेऊ ना. ज्यांचे सगळ्यात आदेश इज द विनर. नाही, अजून तुझं कार्ड्स आहे ना. कसं काय? अरे बाबाला पण दे ना. थांब ना, ते आधी तुम्ही खेळा, मला नाही येत हा गेम. दाखवू नको. इडी झालीस का? हा, मला पिक करू दे. कोणचं घेऊ, कन्फ्युज होते. तुझं कोणचे? खतम. तुझं 32 आहे, माझं 33. टाक पटपट, एवढा विचार मस्त करायचा. तू टाक पहिले. तर तसं हातातच ठेवायचं, लगेच पलटी करायचं. तुझं 50 आहे, माझं 50. सगळे तुझेच होतायचं. काय नाही, तुझ्याकडे कोणतं पॉवरफुल कार्ड्स आहे ते टाक. टाक लवकर. तुझं किती आहे? 34, 72. थांब काउंट कर किती. 1 2 3 4 5. 1 2 3 4 5. किती कार्ड्स आहे तुझ्याकडं? नाव आय विल बी द विनर. टाक. ओके 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 ओके. थांब यार. शकता तुम्ही. हे बार्बिक्यू आलेलं आहे. ह्याच्यामध्ये आहे पोटॅटो, काय आहे, शिमला मिरची आणि पायनॅपल रोस्ट केलेला आहे. तर हा आहे इव्हनिंगचा स्टार्टर म्हणू शकतो आपण, डिनरच्या अगोदरचा स्टार्टर. तर मित्रांनो, आता रात्रीचे 9 वाजलेले आहेत. आपण स्टार्टर वगैरे घेतलं होतं. आता आपण डिनरची वाट बघतोय. आणि काही लोक एन्जॉय करताय, पार्टी करतायत, किंवा काही इकडे बघू शकता काही जण क्रिकेट, बॅडमिंटन पण खेळतात. काही जण डान्स पण करतायत, कारण यांनी इथे साऊंड लावलेला आहे. साऊंड सिस्टम छान आहे यांची, तुम्हाला मी दाखवतो. हे बघू शकता, या ठिकाणी गाणे लावलेले आहेत. तर मित्रांनो, वाजलेले आहेत रात्रीचे 9. डिनरची वेळ ऑलरेडी झालेली आहे. त्यांनी आपल्याला बार्बिक्यू दिलेलं होतं.
आपण ते घेतलेलं आहे. म्हणजे त्याच्यामध्ये व्हेजिटेरियन असल्यामुळं आम्ही घेतलं होतं. बटाटा, शिमला मिरची, पनीर, बार्बिक्यू केलेलं होतं. आणि आता बघू शकता अशा प्रकारे आपण एक ह्या ठिकाणी चटई अंतरलेली आहे. ही आपण स्वतः घरी घेऊन आलो होतो, कारण टेंटमध्येच थोडंसं बोर होतं, म्हणून आपण थोडं बाहेर पण आराम करावा या हेतूने आपण ही चटई घेऊन आलो. बाकी लोक गाणं वगैरे एन्जॉय करत आहेत त्या ठिकाणी, तुम्ही बघू शकता अपोजिट साईडला. तर आदिश आमच्या मध्ये झोपलेला आहे. आदिश, सगळ्यांना हाय कर. तिकडे व्हिडिओ रेकॉर्डिंग चालू आहे. हॅलो. आदिश आमचा बसलाय टेंट मध्ये. त्याला हे प्लेस खूप आवडतं आदिशला. त्याला टेंट हाऊस खूप आवडतं लहानपणापासून. हो, आम्ही लहानपणी पण त्याला 1-2 टेंट हाऊस घेतलेले. हो. पण हे टेंट हाऊस अगदी मोठं असल्यामुळं हो, आम्ही दोघं पण ह्यात बसतो, त्याच्यामुळे त्याला खूप आवडतं. हो. आणि मस्त गाणे लावलेले तिथे. भरपूर लोक ज्यांना डान्सची आवड आहे ते डान्स करतायत आजूबाजूला. हो. आणि बरेच जण फुटबॉल खेळतायत, क्रिकेट खेळतायत. फॅमिली पिकनिक साठी खूप छान प्लेस आहे पवना डॅम. ज्यांना खूप दूर ट्रॅव्हल करायचं नाहीये, आपल्या पुण्यापासून खूप जवळ एक वन ऑफ द फेवरेट स्पॉट आहे. याचं कारण असं की याला जास्त ट्रॅव्हलिंग नाहीये. सगळ्यात मेन म्हणजे तुम्ही घरातून कधीही प्लॅन करू शकता, ॲडहॉक प्लॅन. म्हणजे तुम्हाला असं वाटलं विकेंडला शनिवारी घरी बसलात आणि बोर होतंय, तुम्ही येऊ शकता, कारण 1 तासात तुम्ही या ठिकाणी पोहोचता. आणि टाइम कन्झ्युमिंग ही ट्रिप नाहीये, जास्त एक्झॉशन नाहीये, कारण तुम्ही फ्रायडे किंवा सॅटर्डे नाईट संध्याकाळी 4ला निघा, 5ला या ठिकाणी पोहोचा, रात्री एन्जॉय करा आणि सकाळी 8 वाजता परत घरी जा. म्हणजे 9 किंवा 10 पर्यंत तुम्ही संडेला घरी पोहोचू शकता आणि तुमचे काही बाकीचे विकेंडचे प्लॅन असतात ते कंटिन्यू करू शकता. त्याच्यामुळे हा आमचा एक फेवरेट प्लेस आहे. आणि दुसरी गोष्ट म्हणजे आम्हाला जास्त लॉंग ट्रिप आवडत नाहीत. खरं बघितलं तर आम्ही शॉर्ट ट्रिप प्रेफर करतो जास्त, कारण बरं पडतं ते. आवडतं आम्हाला वन डे ट्रिप. हो, सो त्याच्यासाठी हा एक बेस्ट ऑप्शन आहे. खरंच आहे. अमेरिका, युरोप, इंडोनेशिया अशा बऱ्याच देशामध्ये फिरलोय, पण जी फिलिंग आपल्या देशामध्ये, पर्टिक्युलरली पुण्याच्या आजूबाजूचा जो निसर्ग आहे, सह्याद्री आहे, हे जे डॅम्स आहेत आणि हे निसर्गरम्य जे वातावरण आहे, याच्यामध्ये खूप छान आपले लोक आहेत. याच्यामध्ये जो आनंद आहे तो तुम्हाला कुठेही भेटत नाही. भले तुम्ही फिरू शकता 4 दिवस, वेगळी हवा पाणी म्हणून तुम्ही बाहेर जाऊन एक्सपिरियन्स घेऊ शकता, पण जो रिअल हॅपीनेस आहे तो आपल्या लोकांमध्ये, आपल्या फॅमिलीसोबत टाईम घालणे आणि फूड एन्जॉय करणे, तिथली संस्कृती बघणे, या गोष्टीमध्ये वेगळाच आनंद असतो. आणि हे सगळ्यात माझं एक आवडतं ठिकाण होण्याचं कारण म्हणजे एकतर डिस्टन्स कमी आहे, आणि आम्हाला बोर झाल्यानंतर आम्ही एखादा विकेंड जरी असला तर आम्ही अक्षरशः चहा प्यायला सुद्धा या ठिकाणी येतो. एक स्पॉट आहे, मी तुम्हाला उद्या दाखवतो, फोर्ड रोडवरती आहे. जसं आपण पवना डॅम कव्हर करून फोर्ड रोडकडे जातो, घाटावरतीच ते एक प्लेस आहे. त्यांनी पार्किंगसाठी पण छान जागा बनवली. तर आम्ही, मला वाटतं यावर्षी 2-3 वेळा फक्त चहा पिण्यासाठी त्या स्पॉटला आलो होतो, कारण एक घरापासून लॉंग ड्राईव्हसाठी हा एक छान रस्ता आहे. प्लेसेस आहेत, आम्ही खूप ठिकाणी फिरलोय. हो, अगदी खूप. म्हणजे आम्ही ह्या 10-15 वर्षांमध्ये खूप फिरलोय. तुम्ही वन डे ट्रिपसाठी खूप ऑप्शन्स आहेत, लोकांना माहिती नाहीये. तुम्ही फिरलात तर तुम्हाला कळेल. आणि आम्ही लिटरली एकही विकेंड आम्ही घरी नसतो. महिन्यातून एखादा विकेंड आम्ही घरी असतो. आणि जर राहिलो चुकून तर असं वाटतं की अरे वेस्ट गेला आमचा सॅटर्डे संडे, मग नेक्स्ट सॅटर्डे संडेची आम्ही वाट बघत बसतो. सो जे फिरतात ना, त्याला ते फिरण्याची आणि ती निसर्गाची, एकदा म्हणतो ना आपण, लत लागली की लागते, तसं आमच्या दोघांना पण फिरायला खूप आवडतं. आणि 2 दिवस फिरल्यानंतर मग मंडेला 5 डेज वर्किंग किंवा काम करण्यासाठी काही वाटत नाही, एकदम रिफ्रेशिंग वाटतं. तुम्ही पण आजूबाजूचे, जर तुम्हाला लांब जाणं होत नाहीये, तुमची मुलं छोटी आहेत, लॉंग ट्रिप तुम्हाला नाही होते, तर शॉर्ट ट्रिपसाठी खूप ऑप्शन्स आहेत. आता आम्ही तर ब्लॉगिंग चालू केलंच आहे. यापूर्वी आम्ही खूप फिरलोय, पण आम्ही ब्लॉग करत नव्हतो अनफॉर्च्युनेटली. पण इथून पुढे तुम्हाला आम्ही प्रत्येक प्लेसेसची माहिती देऊ. तुम्हाला जर माहिती पाहिजे असेल तर तुम्ही आमच्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि बघू शकता. तुम्हाला भरपूर माहिती मिळेल जवळजवळच्या प्लेसेससाठी. हो, ह्युमन आपल्या DNA मध्येच
ते कोरलेलं आहे की आपण नेचरकडे अट्रॅक्ट होतो. आपण धबधबे, पाणी, जंगल, निसर्गाच्या सानिध्यात तलाव, पाणी या सगळ्यांकडे अट्रॅक्ट होत असतो. आणि अशा ठिकाणी जर तुम्ही विकेंडला जाऊन आलात तर सॅटर्डे संडे, तर तुम्ही मंडेला एक फ्रेश एनर्जी तुमच्यामध्ये येते आणि तो जो रुटीन आहे मंडे टू फ्रायडे जॉबचा स्ट्रेसफुल जे आपली लाईफ बनलेली आहे त्याच्यामध्ये एक ब्रेक येतो आणि तुम्ही पुढं फ्रेश माइंडनी मंडे पासून परत कामाला लागू शकता. वेब सिरीज बघून घरी पण एन्जॉय करू शकता. असं काही पण नाहीये. आम्ही त्या कॅटेगरी मध्ये येत नाही. आम्हाला बाहेर पडायला आवडतं, निसर्गाच्या सानिध्यात जायला आवडतं, म्हणून आम्ही बाहेर आमच्यासारखे येतो. अजून कोणी असतील तर तुम्हाला आमच्या Comment चॅनल करा. सबस्क्राईब केल्यानंतर आणि कमेंट करा की त्याचा फायदा होईल तुम्हाला. आम्ही खूप डिटेल मध्ये माहिती सांगू तुम्हाला. हो. जसं की अगदी फोन नंबर पण आम्हाला जर सगळीकडचे शेअर करता आले. समजा आता इथे कॅम्पिंगला आलोय तर ह्या कॅम्पिंगचे जे आहेत ओनर जे अरेंज करतात त्यांचा नंबरही आमच्याकडे आहे. सो तुम्हाला तर डिनर रेडी आहे, आपल्याला दादानी सांगितलंय या म्हणून. तर आपण जाणार आहोत डिनर घेण्यासाठी. बुफे सिस्टम आहे, व्हेज आणि नॉनव्हेज दोन्ही आहे. जसं मी अगोदर सांगितलं आहे सगळे ऑप्शन यांनी ठेवलेले आहेत. व्हेजिटेरियन लोकांसाठी व्हेज आणि नॉनव्हेजवाल्यांसाठी नॉनव्हेज. तुम्ही या ठिकाणी डायनिंग एरियामध्ये पण जेवू शकता किंवा तुम्ही तुमच्या टेंटजवळ ह्या प्लेट घेऊन जाऊ शकता, जसं यांनी इथं ठेवलेलं आहे पूर्ण. ते बुफे सिस्टममध्ये तुम्ही बघू शकता आपल्याला आहेत ह्या 2 पोळ्या किंवा चपात्या, गाजर आणि काकडीचं सॅलड, हे आहे डाळ, वरण, पनीरची भाजी, स्वीटमध्ये आहे जिलेबी आणि इंद्रायणी राईस आहे. मी आत्ता नाही घेतला आहे, थोड्या वेळाने घेऊन येईल गरम गरम राईस. तर हा आपला डिनरचा मेनू आहे. तुम्ही तिथे पण जेवू शकता किंवा आपल्या टेंटजवळ पण येऊ शकता. आणि आपल्या प्रत्येक टेंटजवळ त्यांनी अशी व्यवस्था केलेली आहे जिथं तुम्ही बसून जेवण करू शकता. तर मोस्टली लोक डायनिंग एरियामध्ये जाऊन जेवतात कारण कन्व्हिनियंट असतं. पण जर तुमच्यासोबत लहान मुले असतील तर त्यांच्यासाठी तुम्ही टेंटमध्ये पण जेवण घेऊन येऊ शकता. तर चला आता आपण करूया डिनर. आणि डिनरनंतर लाईव्ह म्युझिकचा यांनी प्रोग्राम ठेवला आहे, त्याचं पण मी फुटेज तुम्हाला दाखवतो. तेरे हवाले है किया जिस्म किया है तेरे मेरा कोई ना हो के भी कुछ लगे, मेरा कोई ना हो के भी कुछ लगे, किया रे जो भी तूने कैसे किया रे, किया को मेरे बारे सलिया रे, समझते हो ना समझना से सवेरों का मेरे तुझे लगे, मेरा कोई ना गुड मॉर्निंग फ्रेंड्स. तर आत्ता वाजलेले आहेत सकाळचे 6. आम्हाला खूप लवकर जाग आला कारण मी जसं म्हटलं होतं की जून महिना आहे, 15 तारीख आहे, पाऊस कधी येऊ शकतो, त्याच्यामुळं टेंट अलाउड नव्हते. तरी पण त्यांनी अलॉट केले होते आणि तुम्ही बघू शकता सकाळचं वातावरण. आता काही मिनिटातच या ठिकाणी पावसाचं आगमन होणार आहे. खूप असे दाटून ढग आलेले आहेत आणि थोडे थोडे थेंब पण येत आहेत. त्याच्यामुळं रात्री पाऊस आला नाही, त्याच्यामुळं आम्हाला काही त्रास नाही झाला. पण आजपासून कदाचित इथे कॅम्पिंग करता येणार नाही कारण पावसाळा चालू झालेला आहे ऑलरेडी. इकडे पाऊस पडतोय, तिकडे थोडंसं दूर बघू शकता तुम्ही. आणि तर चला तुम्हाला मॉर्निंग व्ह्यू दाखवतो. आपण काल इव्हिनिंगला आलो होतो, जसं की मी सांगितलं पाऊस वगैरे आला तरी आम्हाला या ठिकाणी छान असं जागा होती बसण्यासाठी. या ठिकाणी बघा काय काय खेळ आहेत. तुम्ही टीम किंवा फॅमिली येत असेल तर इथे आहे कॅरम, या ठिकाणी आहे लुडो, या ठिकाणी आहे सापशिडी. म्हणजे इथे इनडोर आउटडोर गेम खेळण्यासाठी एकदम
छान व्यवस्था केलेली आहे यांनी. त्याच्यामुळे तुम्हाला मित्रांसोबत किंवा कुटुंबासोबत गेट टुगेदर करण्यासाठी खूप छान प्लेस आहे. वरती तुम्हाला मी जाऊन हे बघू शकता तुम्ही, बर्थडे अॅनिव्हर्सरी सेलिब्रेशनसाठी जागा केलेली आहे फर्स्ट फ्लोअरला. वन, तर माझा टर्न आहे. 3, 1 2 3. अरे यार, आता वाजलेले आहेत सकाळचे 8:30. आपल्याला 7:30 वाजता चहा रेडी होता. चहा पण घेतलेला आहे आणि 8:30 वाजता त्यांनी नाश्ता पण रेडी केलेला आहे. चहा छान होता, फ्रेश. आणि आता पोहे पण मिळालेले आहेत, तुम्ही बघू शकता. या ठिकाणी पोहे आहेत, लिंबू आणि शेव पण दिलेला आहे त्यांनी त्याच्यासोबत. तर आता आपण करणार आहोत नाश्ता आणि निघणार आहोत घरी. हा सगळ्यात बोरिंग पार्ट म्हणजे ट्रिपवरून वापस आपण जेव्हा घरी जातो तो. पण यावेळेस आपण थोडंसं याला इंटरेस्टिंग बनवणार आहोत, कारण आपण एक वेगळ्या रूटने जाणार आहोत. जसं मी अगोदर सांगितलं, आम्ही जाणार आहोत लोणावळा साईडचा जो रोड आहे. तर मित्रांनो, या ठिकाणी जर बघितलं तुम्ही, माझ्या डाव्या साईडला इथे आहे प्रति पंढरपूर. ते तुम्हाला माहिती आहे, बाबा महाराज सातारकर यांनी जो एक प्रति पंढरपूर मंदिर, आणि खूप मध्ये चांगला परिसर आहे. पण समहाऊ आता तो मेंटेन नाही झालेला. आम्ही लास्ट ट्रिप मध्ये आम्ही आलो होतो, मध्ये विठ्ठलाचं खूप सुंदर मंदिर आहे. तर तुम्ही जर पवना डॅम कडे आलात आणि तुमच्याकडे वेळ असेल तर हा एक स्पॉट तुम्ही नक्की एक्सप्लोर करा, खूप छान आहे आतमध्ये. आता रस्त्यामध्ये बघू शकता इथं किती छान हा स्पॉट बनवलेला आहे. रिसॉर्ट वगैरे आहेत, म्हणजे प्रति पंढरपूर पासून थोडंसं पुढे बघू शकता. आपल्या कॅम्पिंग पासून जवळपास 4 किलोमीटर डिस्टन्सवर छान असा हा स्पॉट बनलेला आहे. मला वाटतं तिथं बुकिंग वगैरे पण चालू आहे. तर ज्या स्पॉट बद्दल आपण बोलत होतो ती खिंड आता खूप जवळ आहे. या ठिकाणी लोणावळ्यावरून आपण जेव्हा पवना डॅम कडे येतो त्यावेळेस ही खिंड बनवलेली आहे. तुम्ही बघू शकता, या ठिकाणी थांबू नका असा बोर्ड लावलाय पावसाळ्यामध्ये वगैरे. किती छान आहे बघा हा रोड. काहीतरी काम चालू आहे त्याचे. तर मी या रोड बद्दल बोलत होतो की हा रोड खूप इंटरेस्टिंग, आणि याचं मला वाटतं काहीतरी काम पण चालू आहे रुंदीकरणाचं सध्या. आणि इथून लोणावळा खूप जवळ आहे, एकदम म्हणजे 15 मिनिटाचं अंतर असेल कदाचित तुम्ही लोणावळ्याला पोहोचायला. हा रोड बघा किती छान निसर्गरम्य रोड आहे. लोणावळ्याला पोहोचलो आहोत. एक्सप्रेस हायवेनी आपल्याला रस्त्यामध्ये एक्सप्रेस हायवे लागतो. त्या एक्सप्रेस हायवेने आपण पुढे आलो आणि इथे लोणावळ्यामध्ये एक्झिट घेऊन या ठिकाणी ओल्ड हायवेने कामशेत मार्गे घरी जाणार आहोत आपण. मित्रांनो, आता आपण आलो आहोत वेट एन्जॉय जवळ. तुम्ही बघू शकता, हा आहे वेट एन्जॉय वॉटर पार्क. आज काय आम्ही जाणार नाहीये, फक्त तुम्हाला दाखवण्यासाठी की कुठे हा लोणावळ्याच्या थोडंसं एक 4-5 किलोमीटर पुढे हा आहे. आणि सॅटर्डे संडे भरपूर रश असते. आदिशला थोडी सर्दी असल्यामुळे आम्ही जात नाहीये, पण नेक्स्ट वीक कदाचित आम्ही जाऊ या ठिकाणी, येऊया.